केतन, ऐक ना. काय? केतन, चल घोस्ट पॉइंट कडे जाऊन तिथे फोटोज खूप छान येतात. तिथून नजारा पण खूप छान दिसतो. मला तिथे फोटो पण काढायचे आहेत. हो चल ना, तुझ्यासाठी काही पण. भाई सध्या पुणेच्या लोहगड फोर्टवर झालेल्या केतन अग्रवाल मर्डर केसचा संपूर्ण महाराष्ट्र शॉकमध्ये आहे. पण या केसची सर्वात डार्क रियालिटी काय आहे माहीत आहे का? आजकालच्या पोरांना ब्रेकअप करण्यासाठी किंवा आपली सगळ्या मुळासाठी भीती वाटते. कारण समाज काय म्हणेल, आपले आईवडील काय म्हणतील. पण त्यातच आपल्या होणाऱ्या नवऱ्याला जिवंत मारण्यासाठी किंवा 400 फुटाच्या दरीत ढकलून देण्यासाठी त्यांचे हात कापत नाही. अशा पोरींसाठी ताड्या नाही वाजले पाहिजेत का? वाह बाई वाह. घरच्यांना खरं सांगण्याची हिंमत नाही म्हणून डायरेक्ट मर्डर. बाप्पा, हे प्रेम नाही जी. आणि मला सांगा, त्या केतनचा जीव घेतला त्या स्त्रिया आणि चेतनने मिळून. आता यांचा प्रेम अमर झाला का? हा कोणता प्रेम होता? तुम्ही एकच मिनटं लक्ष द्या जी. अशा लोकांच्या प्रेमाची परिभाषा सांगतो. केस 2017 तेलंगणाची स्वाती केस, जिने स्वतःच्या नवऱ्याला मारलं आणि आपल्या प्रियकराला घरात ठेवता यावं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. ॲसिड फेकलं कशासाठी? तर प्लॅस्टिक सर्जरी करून ती त्याला आपला नवरा बनवू शकेल. हा पहा त्या बाईचा टॅलेंट. वा बाय वा. अरे बापरे, हे व त्यांची अमर प्रेम कहाणी. ही सडलेली मानसिकता भारताच्या शहरामध्ये आता पोहोचलेली आहे. विचार करा. आता पुण्याच्या लोहगड फोर्टच्या केसकडे आला तर तुम्ही म्हणाल, अरे हो रे भाई, जर तिला हे लग्न करायचं नव्हतं तर सगाई का केली? भाई इथेच तर गेम आहे का सगळा. सोशल मीडियावरील खोटी इमेज, इंस्टाग्रामवर प्री वेडिंग शूटचे फोटो टाकून #कपल गोल्स लिहिणारे आतून किती सडलेले असू शकतात हे या केसने दाखवलं आहे. आपण सोशल मीडियावर दुसऱ्यांचे फोटो बघून जडतो, पण त्याचा खरा चेहरा कुणाला माहीत नसते. भाई कॅमेरासमोर हसणारा चेहरा आपण तर बघतो, पण कॅमेरा मागचा खरा गेम हा त्यालाच माहीत असते. पण अशा प्रकारच्या केसमध्ये मला तरी सांगावंसं वाटते ते म्हणजे या सगळ्या प्लॅनिंगमध्ये एक तिसरा गडी नेहमी असते. तिसरा गडी म्हणजे तिसरा माणूस, तो म्हणजे तिचा बेस्ट फ्रेंड नावाचा खिलाडी. जास्त करून मुलीचा एक बेस्ट फ्रेंड असते, पण भाई तो त्यांचा मित्र खरंच हो का त्यांचा बॅकअप प्लॅन? केतनच्याही केसमध्ये तो चेतन सुरुवातीला फक्त मित्र म्हणून भटकत होता. लग्नानंतरही तिचा तो बेस्ट फ्रेंड. जर तुमच्या नात्यात आपले हातपाय पसरत असेल तर तिथे लिमिट लावणे गरजेचं आहे की नाही ते सांगा. आणि मला सांगा जी, हे सर्व लफडे लपवले कसे जातात? प्रायव्हसीच्या नावाखाली स्वतःचा पासवर्ड दिला जात नाही. फोन कायम सायलेंटवर असतो किंवा खालच्या बाजूने स्क्रीन ठेवलेली असते. बे भाई, नवरा बायकोमध्ये काहीच लपवायचं नसेल तर एवढा कोणता सिक्रेट ठेवायचा आहे त्या मोबाईलमध्ये? आणि असा कोणता चमत्कार आहे तिच्या किंवा त्याच्या फोनमध्ये तर तो चमत्कार दिसला तर कांड होऊन जाईल. मला सांगायचे, ज्या नात्यात फोनला अनलॉक करण्याची परवानगी नसते तिथे मनाचे दरवाजे कसे उघडे असणार? या सगळ्याचं मेन कारण काय आहे माहीत आहे का? पास्ट लपवण्याची प्रथा आणि जबरदस्ती लग्न. अरेंज मॅरेजमध्ये सगळेजण आपला पास्ट लपवतातच. आईवडिलाच्या प्रेशरखाली मुलगी होकार देते, पण त्यांच्या मनात कोणीतरी दुसरा झिराला असते जी. यात त्या बिचारा मुलाचा काय दोष? तो बिचारा चांगला लग्नस्थ करायला गेला होता. भाई, मुलगी बघायला गेल्यावर घरच्यांसमोर होकार मिळवण्यापेक्षा तिला एकट्यात विचारणं जास्त गरजेचं नाही का की तुला हे लग्न खरंच करायचं आहे की घरच्याचा दबाव आहे तुझ्यावर? पण बाई, तुला हात जोडून विनंती आहे, त्यावेळी तरी खरं उत्तर दे. एकाचं आयुष्य वाचून जाईल. या सर्व प्रकरणामुळे आजच्या मुलाच्या मनात लग्नाआधी खूप सारे मनात प्रश्न येतात जी. आता अरेंज मॅरेज करायला पण भीती वाटते बावा. कुणाची पोरगी कशी निघाल का माहीत? तिच्या फोनमध्ये कोणाचे नंबर लपले असतील का? हे सर्व ओळखायचे कसे? मुलगी बघायला गेल्यावर काय विचारू? असा विचारू का तुझ्या कोणी बॉयफ्रेंड तर नाही ना जो मला उद्या दरीत ढकलून देईन किंवा निळ्या ड्रममध्ये टाकेल? नाही, असं नाही विचारत. पण खरं सांगायचं झालं तर लोकांचा आता लग्नावरून विश्वासच उडत चालला आहे. म्हणून मला यावर तुम्हाला उपाय विचारावं असं वाटते. जसा नोकरी देताना कंपनी एखाद्या माणसाचा बॅकग्राऊंड चेक करत असते, तसंच आयुष्यभराचा जोडीदार निवडताना फक्त कुंडली न बघता त्या मुलीचा बॅकग्राऊंड पण चेक करायला पाहिजे का? म्हणूनच भाई, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक पोराला आणि त्यांच्या आईवडिलांना एकच सांगायचं आहे, आपल्या समाजात 36 गुण जुळले की नाही ते बघितलं जाते. मुलाचा पॅकेज बघितलं जाते, मुलीची सुंदरता बघितली जाते, पण कॅरेक्टरचा काय? म्हणून माझ्या भाऊ बहिणीला हात जोडून विनंती आहे, जर कोणी असेल तर घरी सांगून टाका.
तुमच्यामुळे एक व्यक्तीचा जीव वाचून जाईल. तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगा.